नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेचा आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत। तर आपण पाहतोय की उमा आणि शिवनाथच्या लग्नाचे विधी चालू असतात आणि ही न्यूज आता आबासाहेब आणि पद्माला समजलेली असते। आता त्यांना हे ऐकून जबरदस्त धक्का बसलेला असतो। मग आता भास्कर रागारागाने जातो आणि त्यांच्या घरामध्ये जी बंदूक असते ती आता बंदूक काढतो आणि खूपच राग त्याला आलेला असतो शिवाचा। मग आता सगळेजण खूपच रागाने घरातून बाहेर पडलेले असतात। एकदम आता त्यांना काही सुचत नसतं की काय करायचं आणि काय नाही। सगळेजण आता गाडीमध्ये जाऊन बसतात आणि मंदिराच्या दिशेने चाललेले असतात। इकडे मात्र शिवनाथ आणि उमाच्या लग्नाचे विधी पार पडलेले असतात आणि मंगळसूत्र घालायचा शेवटचा विधी चालू असतो। आता तो मंगळसूत्र घालणार असतो तेवढ्यातच तिकडून आता हे सगळे मंदिरामध्ये पोहोचलेले असतात आणि पद्मा आणि आबासाहेब गाडीतून उतरतात आणि पळतच मंदिरामध्ये चाललेले असतात। पाठीमागून भास्कर आणि आईसाहेब सुद्धा आता उतरतात आणि त्यांच्या पाठोपाठ त्या पण चाललेल्या असतात। पद्माला तर काहीच कळत नाही की नक्की हे काय चाललेलं आहे। तेवढ्यात तिकडे आता मंगळसूत्र घालून झालेलं असतं आणि त्या दोघांचं लग्न सुद्धा झालेलं असतं। ते दोघे जण खूप खुश असतात आणि एकमेकांकडे बघून आता हसत असतात आणि तेवढ्यातच तिथे आबासाहेब येतात आणि म्हणजे आबासाहेब आणि पद्मा पोहोचतात। तर आबासाहेब जोरात ओरडतात, शिवा असा आता ते जोरात ओरडतात। आता त्यांनी शिवा म्हणताच आता आवाज त्यांचा सगळीकडे आता घुमलेला असतो, कारण आबासाहेब खूप जोराने ओरडलेले असतात। तर आता आबासाहेब आणि घरातील सगळ्यांनाच तेथे पाहून उमाच्या तर पायाखालची जमीनच सरकते। ती आता लगेच शिवाकडे पाहते आणि खूपच घाबरलेली असते। शिवाला सुद्धा इथे धक्का बसलेला आहे। पद्माला आता खूप वाईट वाटलेलं असतं। मग सगळेजण आता त्या दोघांच्या जवळ येतात। तर शिवा आबासाहेबांना हात जोडून म्हणत असतो की आबासाहेब। तेवढ्यातच आबासाहेब त्याला हातानेच गप्प करतात आणि त्याला काहीच बोलू नको असं म्हणतात। मग आता ते उमाच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहतात आणि ते मंगळसूत्र पाहून त्यांना खूप राग येतो। मग आबासाहेब उमाला म्हणत असतात की उमे, काय करून बसलीस ग हे? अगं, ही बघायची वेळ आणली आमच्यावरती। सोन्यासारखं स्थळ आणलं होतं तुला। मला असं वाटलं नव्हतं की तू असं करशील म्हणून। मला वाटलं तू तयार आहे लग्नाला आणि हे सगळं काय करून बसली ग? खरंच अगं, मी त्यांना शब्द देऊन बसलो होतो। मग आता काय सांगू त्यांना? सांग ना, आता कसं तोंड दाखवू त्यांना? मी काय बोलू आता त्यांना? तूच मला सांग आता मी काय करू ते? तर इकडे आता पद्मा सुद्धा खूप चिडते आणि म्हणत असते की काय ग, अक्कल घाण टाकली होतीस का? काय हे भिकाऱ्याने तुझ्यावरती करणी केली होती? ए भिकारड्या, देवाच्या दारातून तुला आणलं होतं ना, असा का वागला? आमच्या ताटात जेवतो आणि जिथे जेवतोस तिथेच टाकतोस वैरे? तुला कळतंय का तू काय केले? माझ्या बहिणीला तू फसवलेला आहे, मी तुला सोडणार नाही असं म्हणून ती आता शिवनाथवर हात उचलणार असते। तर आता शिवनाथ मात्र शांतच उभा असतो। मग आता इकडे उमा म्हणत असते की ताई, अगं हे काय करते तू? माझं ऐकून घे शांतपणे, मला काय म्हणायचंय ते ऐकून घे। याच्यामध्ये शिवनाथची काहीच चुकी नाहीये। मग आता पद्मावती म्हणते की सोड मला, अजून काय ऐकून घ्यायचं ठेवलेलं आहेस तू? अगं, आपलं ठरलं होतं ना आपण दोघी एकाच घरात जाणार आहे म्हणून। सख्या बहिणी सख्या जावा होणार होतो, एका छताखाली आपण राहणार होतो आयुष्यभर, असं ठरलं होतं ना आपलं। आयुष्यभर एकाच कुटुंबामध्ये राहायचं असं म्हणायचो ना आपण। मग आता काय झालं सांग ना? त्यावेळेस उमा म्हणत असते की माझं असं कधीच ठरलं नव्हतं तायडे, हे सगळं तू स्वतःच तुझ्या मनाने ठरवत होती। माझं लहानपणापासूनच शिवावरती प्रेम होतं, मला तो लहानपणापासूनच आवडायचा आणि माझं ठरलं होतं जर मी लग्न केलं तर फक्त शिवाबरोबरच लग्न करेल। अगं, आमचं दोघांचंही एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे आणि आता आयुष्यभर मी आता याचीच राहणार आहे, म्हणजे शिवाचीच उमा बनून राहणार आहे। आता हे ऐकून पद्माच्या पायाखालची जमीनच सरकते। पद्माला एकदम मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। त्याचबरोबर इकडे हे सगळं ऐकून आबासाहेब, आईसाहेब या सगळ्यांना सुद्धा धक्का बसलेला आहे। मग आता पद्मा म्हणत असते की काय म्हणालीस आयुष्यभर? आणि ह्या अनाथाबरोबर? अगं, याची लायकी तरी आहे का तुझ्यावरती प्रेम करण्याची? आणि कोण आहे हा आणि याच्याकडे काय आहे? आणि मग ती शिवाला म्हणत असते की काय रे, देवाच्या दारात सापडला आणि माझ्या बहिणीच्या डोक्यात कसली रे घाण भरली आहे तू? अरे बोल की शिवा। मात्र आता एकदम शांत मान खाली घालून उभा असतो। मग पद्मा काही गप्पच बसत नाही आणि ती म्हणत असते की अच्छा, आत्ता ध्यानात येते माझ्या, पैसे हवे होते काय रे तुला? आमचे लहानपणापासूनच पैसे हवे होते तुला, आमच्या पैशावरतीच डोळा होता, आमच्या दागिन्यावर धंद्यावरतीच तुझा डोळा होता, हे सगळं तुला पाहिजे होतं ना? हो ना, बोल ना, आता का गप्प बसलेला आहे? देवा, आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे, हे सगळं तुला पाहिजे होतं म्हणून माझ्याच घरातली पोरगी पटवली, म्हणजे हे सगळं आपल्यालाच मिळेल असा डाव होता काय तुझा?
आत्ताशिक आमच्या लक्षात आलं, ओळखलं रे, तुझा डाव ओळखला. चल चल बोल आता, तुला काय पाहिजे आहे ते. अरे बोल ना, आता का गप्प बसलेला आहे, बोल ना. मग आता शिवनाथ हात जोडतो आणि म्हणत असतो की आबासाहेब, आईसाहेब, मला ना तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे हो, आणि मी काय मागणार आहे तुम्हाला. हो, तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, माझ्यावरती प्रेम केलं, मला वाढवलं, मला सगळं काही दिलं, नाव दिलं, घर दिलं, मला आता काहीच नको आहे. पण खरं तर मला माफ करा आबासाहेब. तुम्हाला खरं सांगू का, मला कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला तुम्हा सगळ्यांना दुखवायचं नव्हतं. जमलं तर मला माफ करा. आणि पद्माताई, मला जर काही पाहिजे असेलच ना, तर तुमच्या सगळ्यांची साथ, तुमचं प्रेम आणि माझ्या उमाचा हात मला पाहिजे. मला बाकी काहीच नको आहे. खरंच माझं सुद्धा उमावरती मनापासून खूप प्रेम आहे. आम्ही दोघे एकमेकांशिवाय नाही राहू शकत. मग आता भास्करला हे ऐकून खूपच राग येतो आणि तो आता त्याच्या हातातली बंदूक आता शिवावरती धरतो. मग आता लगेचच उमा आडवी जाते आणि हे पाहून घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. मग आबासाहेबांना समजतं की आता उमा काही माघारी हटणार नाही, ती आता काही घरी येणार नाही. म्हणून आबासाहेब आता त्याची बंदूक खाली करतात, कारण त्यांना समजलेलं आहे की हे दोघे एकमेकांवरती खूप प्रेम करत आहेत आणि ते कोणाचंच ऐकणार नाही. पण पद्माला ते समजत नाही. पद्मा उमाच्या जवळ जाते आणि तिच्या गालाला हात लावून म्हणत असते की उमे, अगं हे काय करते तू, तुला कळतंय का तू काय करते ते. अगं कोणासाठी जीव द्यायला निघालीस तू, या भिकाऱ्यासाठी. डोळ्यावरच्या प्रेमाची पट्टी काढून टाक आणि चल घरला, चल. आणि हे बघ, जे काही झालेलं आहे ना ते सगळं विसर, हे सगळं तू इथेच संपून टाक, म्हणजे या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही, कळलं का. आणि याचं म्हणशील तर याला आपण पैसे देऊन दुसऱ्या गावाला कुठेतरी पाठवून देऊ. ऐक उमे माझं, चल घरला. उमाला मात्र हे ऐकून जबरदस्त धक्का येते बसलेला आहे. आता पद्माताईला तिचं मंगळसूत्र दिसतं आणि मग आता ती म्हणत असते की सगळ्यात आधी ना हे मंगळसूत्र काढून टाक, नको ते मंगळसूत्र घालायला. आणि आता ती मंगळसूत्र काढायला जाते तर उमा तिचा हात धरते आणि म्हणत असते की नाही तायडे, अजिबात हात लावू नको माझ्या मंगळसूत्राला. अगं हे माझं फक्त मंगळसूत्र नाहीये, माझं सौभाग्य आहे आणि त्याला मी असं कोणालाही काढून देणार नाही. मग पद्माला अजूनच खूप राग येतो आणि पद्मा म्हणत असते की तू काय बोलतीये अगं, या अनाथासाठी तू आमच्याशी संबंध तोडते, या मूर्खासाठी तू रक्ताची नाती विसरायला लागलीस. अगं बोल ना, मी काय बोलतीये, गप्प का बसलीये, बोल आता. पद्मा खूपच चिडलेली असते आणि ती आता आबांच्या जवळ जाते आणि म्हणत असते की आबा प्लीज तिला सांगा ना घरला यायला. आई, अगं तू तरी सांग, अगं तिला सांग ना घरला यायला, याला सोडून चल घरी म्हणून. मग आता आबांना खूपच राग येतो आणि आबा म्हणत असतात की ती आता घरी येणार नाही, कळले आपल्याला. मग आता ते पद्माचा हात धरतात आणि म्हणत असतात की चल पद्मा इथून, आणि ते पद्माला घरी घेऊन चाललेले असतात. आणि ती आबांना जोरात ओरडून म्हणत असते की थांबा आबा. आता तिला खूपच राग आलेला असतो तर आता आबा सुद्धा थांबतात. तर प्रेक्षकांनो, आज इथे बहिणी बहिणींची कायमची ताटातूट होणार आहे. दोघी बहिणींचा एवढा लहानपणापासूनचं प्रेम दाखवलं होतं ते आता इथे संपणार आहे. मग आता पद्मा उमाच्या जवळ जाते आणि तिला म्हणत असते की आजपासून माझी बहीण माझ्यासाठी कायमची मेलेली आहे. आईला मात्र हे ऐकून जबरदस्त धक्का येते बसतो. आता त्यांच्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. मग आता पद्मा पुन्हा म्हणत असते की आता ना मी गप्प बसणार नाही, तुला म्हणून सांगते, आता तुझा आणि माझा संबंध नाहीये, तुझ्या नावाची अंघोळ केली म्हणून समज. मग आता हे शब्द ऐकून उमाला मात्र खूप वाईट वाटतं. ती आता पद्माच्या जवळ जायला जाते तर आता पद्मा तिला हातानेच थांबवते आणि म्हणत असते की लांब व्हायचं, हात लावायचं काम नाही अजिबात. आता मला हात लावायचा नाही. आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपलेला आहे. उमे, मी तुझी कोण नव्हती आणि तू माझी कोण नाहीये. ह्या भिकारड्याबरोबर तू लग्न करून खूप मोठी चूक केलेली आहे, त्यामुळे आजपासून मला तुझं तोंड बघायचं नाहीये. असं म्हणून ती आता तिथून रागानेच निघून जाते. तिच्या पाठोपाठ आता घरातील सगळेच जण निघून जातात. आई सुद्धा निघून जाते. आईला खरं तर खूप वाईट वाटत असतं, पण आता पद्मा आणि आबासाहेब गेल्यामुळे ती सुद्धा त्यांच्या दोघांच्या पाठीमागे लगेच तिथून निघून जाते. आता ते सगळे गेल्यानंतर उमाला खूपच रडायला येतं. आता शिवनाथ तिला सावरतो आणि आता उमा आणि शिवनाथ आता दोघे जण लग्न करून चाललेले असतात. मग आता गावातील लोक त्यांच्याकडे बघत असतात आणि त्यांना वाईट बोलायला सुरुवात करतात आणि म्हणत असतात की ह्याने मोठ्या घरच्या पोरीला फसवलं आणि केलं तिच्याबरोबर लग्न पैशासाठी, आणि अजून बरंच काही बोलत असतात आणि चिडवत असतात. पण शिवनाथ आणि उमा त्यांना काहीच बोलत नाहीत. त्यामुळे ते लोक अजूनच चान्स घेत असतात आणि त्यांना नावं ठेवत असतात. मग आता शिवनाथला राग येतो, पण उमा म्हणत असते की शिवनाथ शांत हो, बोलू दे त्यांना काय बोलायचं आहे ते,
आपली गाडी आलेली आहे, चल आपल्याला जायचं आहे. पण शिवनाथ म्हणत असतो की नाही उमा, हे गाव सोडून कुठे बी पळून जाणार नाही. त्यावेळेस इकडे आता उमा म्हणत असते की शिवा अरे माझं ऐक. आता शिवनाथ म्हणत असतो की उमा सांगितलं ना इथेच राहायचं, या खंडोबाचं लेकरू आहे नव मी, माझ्या बापाचं छप्पर आहे ना या गावात, मग मी का जायचं पळून. येथून आता मी कुठेही जाणार नाही, इथेच राहणार आहे. इथे राहून या समाजासमोर मोठं होणार. खरं सांगू का मी तुमच्यावरती ना मी प्रेम केले, पाप नाही केलं उमा. जर हे गाव सोडून जर आपण पळून गेलो ना तर हे गाव परत कुठल्याही अनाथाला सामावून घेणार नाही. त्याला सुद्धा माझ्या वाणीच अशीच बोलतील. त्याला बी म्हणतील की तू बी शिवनाथ सारखा पळकुटा निघाला, खऱ्या मिठाला जागला नाही. तुमच्यावर प्रेम केलं ते पळून जाण्यासाठी नाही, आपण इथेच राहायचं, इथेच खायचं आणि आपला संसार उभा करायचा. आजपर्यंत मला ठाऊक नव्हतं काय करायचं आणि काय नाही ते. या समद्यांचं ऐकून हे गाव सोडून पळून चाललो होतो ना, तसं त्या समद्यांचं उपकारच आहेत माझ्यावरती. या गावात नशिबाने आलो होतो आणि याच गावात तुमच्या संगतीने स्वतःचं नशीब पलटवणार. आता हा शिवा रात्रंदिवस मेहनत करणार, तुमच्यासाठी काबाड कष्ट करणार आणि जगातली सगळी चुकं तुमच्या पायाशी आणून उभा करणार. आता हे ऐकून उमाला खरंच खूप छान वाटत असतं. मग आता तो उमाचा हात पकडतो आणि वचन देतो आणि म्हणत असतो की हे वचन आहे शिवनाथचं आपल्या बायकोला, आता मी कुठे बी जाणार नाही, इथेच याच गावामध्ये राहणार. मग उमा सुद्धा तयार होते आणि त्याच्याबरोबर आता ते दोघेही आता जातात. आता दोघेही एकमेकांचा हात पकडून जातात आणि त्याच गावामध्ये राहतात. तर आता पुढे काही दिवसानंतर दाखवलेले आहे की भास्करचं सुद्धा आता लग्न झालेलं असतं आणि मग उमाच्या लग्नामुळे घरातील सगळे जे दुखावले होते ते आता पुन्हा आता भास्करचं लग्न झाल्यामुळे सगळेजण ते दुःख विसरतात आणि पुन्हा आनंदाने सगळेजण राहू लागतात. इकडे आता पद्मा आणि उमाचा शिवा आणि उमाचा सुद्धा आता संसार चालू झालेला असतो आणि आता उमाला खुश करण्यासाठी जे काही करावे लागेल ते सगळं आता शिवा करत असतो. उमाच्या चेहऱ्यावरती आता नेहमीच आनंद येत राहावा म्हणून आता दोघे मिळून काम करत असतात. त्याचबरोबर शिवा आता ठरवतो की उमाचा हा हसरा चेहरा कायमस्वरूपी हसराच राहावा म्हणून आता तो जे मिळेल ते काम करत असतो. तिच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतो आणि पडेल ते काम करत असतो. त्यांचे दिवस आता आनंदाने घालवत असतात ते. पण पद्माला मात्र त्यांचा खूप राग येत असतो. रस्त्यात कुठे तो दिसला तर ती त्याच्या तोंडावरती थुकत होती आणि त्याला भिकारड्या म्हणून आता चिडवत होती. तिला खूपच राग येत होता शिवाचा. ती खूप रागराग करत होती. तिला असं वाटायचं की हा कधीच सुखाने राहू नये म्हणून. पद्मा तिचं आणि उमाचं असलेलं नातं संपून टाकते. म्हणजे आधीच तिने संपून टाकलेलं असतं, पण घरामध्ये ज्या ज्या उमाच्या वस्तू असतील, फोटो असतील, ते सगळं ती फेकून देत असते. कारण तिच्या आयुष्यामध्ये आता उमाचा कुठलाच फोटो, आठवण तिला काहीच नको होतं. त्याचबरोबर आता उमा आणि शिवनाथच्या आयुष्यामध्ये मात्र खूप सुख येत होतं. उमा आता थोड्या थोड्या गोष्टीवरून आनंदी होत होती आणि त्याच्यामध्येच आपलं सुख मानत होती. तर आता ती समाधानी राहत होती. इकडे आता पद्मासाठी सुद्धा आता स्थळ आलेलं असतं. त्यावेळेस आबासाहेब म्हणत असतात की मग आता करायची का पुढची बोलणी आणि काढायची का तारीख. मग आता तो जो मुलगा आलेला असतो तो म्हणत असतो की हो थांबा, एवढी काय घाई चाललेली आहे, आमच्या पण मनामध्ये लय प्रश्न आहेत. मग आबासाहेब म्हणत असतात की अहो बोला की, तुमच्या मनामध्ये जे काही असेल ना ते सगळं बोलून टाका. त्यावेळेस आता तो मुलगा म्हणत असतो की आम्हाला लिहून पाहिजे स्टॅम्प पेपरवरती, म्हणजे तुमची लहान मुलगी पळून गेली असं ऐकले आम्ही, त्याप्रमाणे ही पण पळून नाही जाणार, याची काय गॅरंटी आहे, जर गेली तर आम्ही काय करायचं, म्हणून आम्हाला लिहून पाहिजे. आता हे ऐकून पद्माला खूपच वाईट वाटतं आणि तिला खूप राग सुद्धा येतो. तर आबासाहेब म्हणत असतात की अहो हे काय बोलताय तुम्ही. मग आता ते म्हणत असतात की बरोबरच बोलतोय. पद्माला आता खूपच राग येतो आणि त्या पाहुण्याला म्हणत असते की उभा राहा. आता तो पाहुणा काही उभा राहत नाही, म्हणजे तो मुलगा. मग ती जोरात ओरडते उभा राहा. मग आता तो मुलगा घाबरूनच उभा राहतो. मग पद्मा त्याला म्हणत असते की इकडे ये आणि मग तो मुलगा आल्यानंतर ती त्याच्या कॉलरला पकडून म्हणत असते की काय रे, तुला गॅरंटी पाहिजे का, स्वतःचं थोबाड आरशामध्ये बघितले का कधी, कसा दिसतो ते. तुझ्या बरोबर लग्न करायचं नाही आणि मलाच तुझ्या बरोबर लग्न करायचं नाही. तू माझ्या घरी येऊन वर तोंड करून माझ्याशी बोलतोय. माझ्या घरात उभा राहायची तरी लायकी आहे का तुझी. तुझ्या या आई बापाला न्यायचं आणि मुकाट्याने इथून बाहेर जायचं. मला अजिबात तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. मग आता ते पाहुणे रागाने तिथून निघून जातात.
तर आता इकडे पाहुणे बाहेर जात असतात आणि तिथेच आता शिवनाथ आलेला असतो. मग आता शिवनाथ त्या पाहुण्यांना म्हणत असतो की दादा लग्न जमलं का? मग आता ते माणसं म्हणत असतात की लग्न आणि हिच्या संग काय पोरगी आहे ती अजिबात आवडलेली नाहीये, आम्ही हिच्याशी अजिबात लग्न करणार नाहीये. तर आता शिवनाथ म्हणत असतो की नाही नाही, अहो ताई साहेबांच्या रागावरती जाऊ नका, त्यांना चांगल्या आहेत. आता हे सगळं पाठीमागून आबासाहेब पाहत असतात. मग आता ते माणसं म्हणत असतात की आणि तू कोण आहेस रे? हा आठवलं, तूच ना हिच्या लहान बहिणीला पळवून घेऊन गेला. मग आता हिला पण घेऊन जायचं ना. मग आता शिवनाथला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की असं काय बोलताय, असं नका हो बोलू. मग आता तो मुलगा म्हणत असतो की काय ती मुलगी फालतू, खानदान फालतू आणि तिचा बाप पण फालतू. आता असं बोलल्यामुळे शिवनाथला खूपच राग येतो आणि मग शिवनाथ त्याला जोरात कानाखाली मारतो आणि म्हणत असतो की एक लक्षात ठेवायचं, आता ना नुसतं थोबाड फोडलंय तुझं, यापुढे जर या घराबद्दल एक जरी वंगाळ शब्द बोलला ना तर इथेच तुला उभा चिरटेल, असं लक्षात ठेवायचं. असं म्हणत तो तिथून त्यांना हकलून देतो. आता आबासाहेब हे सगळं पाहत असतात. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आबासाहेब आता मरलेले आहेत आणि आता उमा त्यांना शेवटचं बघण्यासाठी आलेली असते, पण तिला भास्कर काही आतमध्ये येऊनच देत नाही. मग उमा म्हणत असते की मला एकदा शेवटचं आबांना बघू दे. तर भास्कर म्हणत असतो की तुझा बाप तेव्हाच मेलेला आहे जेव्हा तू या भिकारड्याबरोबर लग्न करून गेली होती. पण आता शिवनाथला सगळ्यांबरोबर मग तो भेटूनच देत नाही. मग शिवनाथ सगळ्यांबरोबर फायटिंग करून आता त्यांना मारून आतमध्ये जातो आणि आता फुले वाहत असतात. त्यावेळेस आता पद्मावती तेथे येते आणि म्हणत असते की ए भिकारड्या, तुम्ही दोघांनी एकमेकांना 7 जन्म एकत्र राहायचं वचन दिलेलं आहे ना. पण ही पद्मा आज तुम्हाला एक वचन देते की तुम्हाला ह्या जन्मात काय 7 जन्मात सुद्धा मी माफ करणार नाही. आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड येथे संपलेला आहे. हा दुसरा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.